नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण लेक्चरला सुरुवात करतोय। या लेक्चरमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत। या प्रश्नाला सुरुवात करण्याअगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर ती म्हणजे की करा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा। अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय। अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022चा। या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील। जानेवारी 2021 पासूनच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल। पीडीएफ तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता आणि कोर्स हा 31 डिसेंबर पर्यंत असेल। ओके, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये कोर्स विकत घेण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे किंवा 2022 मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्या वाईज, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील। 2021 मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत। त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे। तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर आज आपण ऍक्च्युअली आपलं जे लेक्चर आहे प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू व दुभती गाय होती असं पुढीलपैकी कोणी म्हटलं होतं। ओके, ब्रिटिशांसाठी दुधारू व दुभती गाय म्हटलं दादाभाई नौरोजी। उत्तर काय असणार आहे? दादाभाई नौरोजी। 3 काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते, म्हणजे 1886चं जे अधिवेशन झालं, 1893चं जे झालं आणि 1900 किती 5 की 6 त्याचं अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी। 1906 कलकत्ता अधिवेशन। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातलं पंचायत राज समिती। आता घटक लक्षात घ्या बरं का, पंचायत राज समिती महाराष्ट्रामध्ये असणारी पंचायत राज समिती, याच्यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हटलंय। मग महाराष्ट्रातल्या पंचायत राज समितीमध्ये जर विचार केला तर 25 सदस्य असतात, म्हणजे 25 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत। 25 पैकी डिस्ट्रीब्युशन कसं असतं, विधानसभेतले 20 असतात आणि विधान परिषदेतले 5 असतात। ओके, विधानसभेतले 20, विधान परिषदेतले 5। मग विधानसभेतले 20 सदस्य कोण नॉमिनेट करतं, तर विधानसभेचे जे अध्यक्ष असतात ते नॉमिनेट करतात। आणि विधान परिषदेतले 5 सदस्य कोण नॉमिनेट करतं, विधान परिषदेचे सभापती जे असतात ते तिथं नॉमिनेट करतात। म्हणजे इथं पर्याय क्रमांक दुसरं डेफिनेटली बरोबर आहे, महाराष्ट्रातली पंचायत राज समिती। ओके, दुसरं विधान बरोबर आहे। तिसरं विधान बघा, विधानसभेतलं नामनिर्देशित होणारे जे 20 सदस्य आहेत त्याच्यापैकी 2 अनुसूचित जातीमधले आणि 2 अनुसूचित जमातीमधले असतात, म्हणजे हे सुद्धा विधान इथं बरोबर आहे, लक्षात असू द्या। विधानसभेतील नामनिर्देशित सदस्यापैकी 2 कशामधून पाहिजेत, अनुसूचित जाती आणि 2 अनुसूचित जमातीमधून। आणि शब्द आहे किंवा नाही आहे, म्हणजे 4 सदस्य हे SC/ST कॅटेगरीमधून असले पाहिजे इथं। म्हणजे इथं पहिलं विधान चुकीचं असणार आहे, 29 पेक्षा नाही, दुसरं आणि तिसरं बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। आता दुसरा घटक इथं थोडासा कन्सिडर करावा लागेल। दुसरा घटक कन्सिडर करायचा म्हणजे महाराष्ट्राची अंदाज समिती। महाराष्ट्राची अंदाज समिती याच्यामध्ये किती सदस्य असतात? महाराष्ट्राची अंदाज समिती म्हणजे तिथे 29 सदस्य असतात, म्हणजे हे जे पहिलं दिले ना महाराष्ट्रातल्या अंदाज समितीच्या बाबतीमध्ये, ठीक आहे, हे लक्षात असू द्या। पण इथलं हे स्ट्रक्चर योग्य नाही आहे। ओके, पण हे स्किप करा, फक्त घटक काय लक्षात घ्या, घटक काय लक्षात घ्या, यातलं फक्त ब आणि क बरोबर आहे, ब आणि क बरोबर, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे सहकार क्षेत्रातील शासकीय व राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं 97वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी केव्हापासून करायला सुरुवात केली? 15 फेब्रुवारी 2011। लक्षात राहू द्या, कारण 97वी घटना दुरुस्ती कधी सालची आहे? 2011 सालची। अंमलबजावणी 2012 पासून, म्हणून 15 फेब्रुवारी 2012। पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखा। बरोबर असणार विधान ओळखा। राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना 1955 मध्ये झाली, बरोबर, ठीक आहे। दुसरं विधान आहे या महामंडळाचा उद्देश लघुउद्योगांना यंत्रे पुरवणे, लघुउद्योगांना यंत्र पुरवणे, हे सुद्धा बरोबर आहे। जिल्हा उद्योग केंद्र कार्यक्रमाची सुरुवात मे 1979, जनता सरकार म्हणजे 1977 साली झाली, 1979 नाही आहे। जिल्हा उद्योग केंद्र कार्यक्रम पंचवार्षिक योजनेमध्ये जो डिटेलमध्ये आपण अभ्यासतो तेव्हा तुम्हाला हा घटक समजून येईल। जिल्हा उद्योग केंद्र कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? 1977, 79 नाही, म्हणून या ठिकाणी ए आणि बी एवढंच फक्त बरोबर आहे, सी चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी। स्पिनिंग अँड विविंग कंपनी म्हणजे
कावसजी दावर. ठीक आहे. जर तुम्हाला इथे विचारलं असतं बॉम्बे मिल हँड असोसिएशन असं जर विचारलं असतं तर तुमचं उत्तर काय असतं? येस. ओके. नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मूळगामी चिकित्सेमुळे कोणाला आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जातं? आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते दादाभाई नौरोजी. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारच्या सांगली गटाचं नेतृत्व कोणाकडे होतं? सांगली गट वसंतदादा पाटील. इथं कन्फ्यूज करायला ऑप्शन पण दिलं आहे, यशवंतराव चव्हाण येत नाही. सांगली गटाचं नेतृत्व वसंतदादा पाटील. या ठिकाणी दुसरा एक घटक लक्षात घ्या. क्रांतिसिंह नाना पाटील प्रति सरकार 4 महत्त्वाच्या महिला, त्यात 3 पाटील. ओके. लीलाताई पाटील, राजूताई पाटील आणि त्या महिला कोणत्या? 4. लीलाताई पाटील पहिल्या. ओके. राजूताई पाटील दुसऱ्या. त्यानंतर विजयाताई लाड तिसऱ्या आणि लक्ष्मीबाई नायकवडी चौथ्या. अशा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारामध्ये असणाऱ्या 4 महत्त्वाच्या महिला. परत एकदा सांगतो, लीलाताई पाटील पहिली, राजूताई पाटील दुसऱ्या, विजयाताई लाड तिसऱ्या आणि लक्ष्मीबाई नायकवडी चौथ्या. अशा एकूण 4 महिला त्याच्यामध्ये होत्या. हे पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. बरोबर आहे का? बरोबर आहे. सच्चिदानंद सिन्हा घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. बरोबर आहे. पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव मांडला. बरोबर आहे. उद्दिष्टांचा ठराव एकमतानं 26 जानेवारी 1947 या ठिकाणी चुकीचं आहे. 26 जानेवारीच्या ऐवजी 22 जानेवारी पाहिजे होतं. 22 जानेवारी. ओके. 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांचा ठराव मंजूर करण्यात आला. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. हे इथं क्लिअर होतं. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशनं झाली? 11. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलता येतं? 368 जर बदलायचं असेल तर एकतर संसदेची दोन्ही सभागृह लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं 2/3 बहुमत लागेल आणि निम्म्या घटक राज्यांची विधिमंडळाची मान्यता लागेल. कारण 368 म्हणजे घटना दुरुस्ती प्रक्रियेची पद्धत बदलायची आहे आणि हे जर बदलायचं असेल तर घटक राज्यांचा रोल इम्पॉर्टंट राहतो. आता यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? समजा तुम्हाला म्हटलं भारतीय राज्यघटनेची 5वी अनुसूची येते का? नाही. 6वी अनुसूची यामध्ये येते का? नाही. 7वी अनुसूची म्हणजे ज्या सूच्यांचा विषय राज्यसूची, समवर्ती सूची आणि केंद्र सूची, तर याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर हे भारतीय राज्यघटनेच्या यामध्ये येतं. लक्षात घ्या. म्हणजे 7वी अनुसूचीमध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला संसदेच्या दोन्ही सभागृहांचं 2/3 बहुमत तर लागेल, पण निम्म्या घटक राज्यांची विधिमंडळाची मान्यता लागेल. हे पण इथं लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 171 सब ऑप्शन्स 1 नुसार विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी? विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी? पहिला घटक, विधिमंडळाच्या सदस्य संख्या म्हणजे विधानसभेच्या सदस्य संख्येपेक्षा 1/3 अधिक नसावी, 40 पेक्षा कमी नसावी. म्हणजे मिनिमम मॅक्झिमम क्रायटेरिया आपल्याला माहीत आहे. आता इथं कन्फ्यूज काय केले, तुम्हाला दिले लोकसंख्येच्या प्रमाणात असावी. ओके. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने लक्षात घ्या. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सदस्य निवृत्त होतात? तर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात. म्हणजे हे बरोबर आहे. इथं 2 वर्षांनी 1/4 म्हणजे हे चुकीचं आहे. 3 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 नाही, 3 वर्षांनी म्हटल्यामुळे हे चुकीचं आहे. राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे क आणि ड हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. न्यायमूर्ती फजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. बरोबर आहे. 1987 मध्ये मिझोराम, अरुणाचल आणि गोवा ही राज्ये भारतीय संघराज्यातली अनुक्रमे 23, 24 व 25 राज्य म्हणून अस्तित्वात आली. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने इथं काय असणार आहेत? बरोबर असणार आहे. दुसरं लक्षात घ्या, गोवा 1962 साली 12वी घटना दुरुस्तीनं त्याला युनियन टेरिटरीचा दर्जा दिला होता. गोव्याला 12वी घटना दुरुस्ती 1962ला युनियन टेरिटरीचा दर्जा दिला आणि 1987 मध्ये ते भारताचं 25वे राज्य झालं. 1987 मध्ये ते भारताचं 25वे राज्य झालं. ठीक आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या कलम 226 नुसार दाखल केली जाऊ शकते. बरोबर आहे. आणि दुसरं विधान चुकीचं असणार आहे, कारण जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये म्हणतोय संविधानाच्या कलम 32. कलम 32 म्हटल्यानंतर उच्च न्यायालय राहणार आहे का? नाही. सुप्रीम कोर्ट ओके, सर्वोच्च न्यायालय असणार आहे. 226 उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट 32, म्हणजे फक्त पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीची किती कार्ये व जबाबदारींची यादी दिली आहे? 11वी अनुसूची म्हणतोय, म्हणजे 73वी घटनादुरुस्ती. बरोबर, 73व्या घटनादुरुस्तीनं दिले. पंचायतींचे कार्य म्हणजे इथं 29 आकडा आहे. आर्टिकल कोणतं येणार आहे पंचायतींच्या कार्यांच्या बाबतीमध्ये? 243G. दुसरा घटक येतो 12वी अनुसूची 74व्या घटनादुरुस्तीनुसार. तिथं मध्ये असणाऱ्या नगरपालिकांच्या अधिकारांची संख्या जर बघितली तर ती असणार आहे 18. ओके, आणि आर्टिकल म्हणलं तर तिथं 243W असणार आहे. म्हणजे हा बेसिक घटक लक्षात घ्या. 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती. 11वी अनुसूची म्हटलं की उत्तर असणार आहे 29. 12वी अनुसूची म्हटलं की उत्तर असणार आहे 18. पुढचा प्रश्न आहे, खालील वृत्तपत्रांची स्थापनेनुसार कालानुक्रमानुसार मांडणी करा. दिनबंधू 1877 आहे. दिनबंधू कधीचा आहे? 1877. दर्पण कधीचा आहे? 1832. प्रभाकर 1841 आहे. ओके, 1841. आणि दिनमित्र हे 1888 आहे. संपलं. तुम्हाला हे तर कालानुक्रमानं लावा, म्हणजे दर्पण 1 नंबर असणार B, त्याच्यानंतर प्रभाकर C, त्याच्यानंतर दिनबंधू A आणि शेवटी दिनमित्र D. म्हणजे BCAD कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 4 तुमचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची 1936 स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्ष म्हणलं की 15 ऑगस्ट 1936 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील सातारा प्रति सरकारचा कालखंड कोणता? कालखंड इथं कन्फ्यूज कसे केले बघा. 43-46, 43-45. लक्षात राहू द्या, 1 जून 1943 ते 13 जून 1946. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारचा कालखंड. पर्याय क्रमांक 1 बरोबर. 1 जून 1943 ते 13 जून 1946. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही आहे? राज्यपालांचा स्वेच्छाधीन अधिकार म्हणजे सध्या एक लक्षात घ्या, एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवणं. आर्टिकल 200-201 मध्ये त्या तरतुदी दिलेल्या 201 नुसार. म्हणजे हे बरोबर आहे. जेव्हा विधानसभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल, तेव्हा मुख्यमंत्री नेमणं हा त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. म्हणजे ठीक आहे. राज्यात राष्ट्रपती शासन लादण्यासाठी शिफारस करणं आहे. फक्त एक काय येत नाही, राज्य विधान परिषदेत 1/6 सदस्य नॉमिनेट करणं. म्हणजे सध्याचा जो करंटचा इश्यू चर्चेत आहे हा त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार नाही, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावाची. पुढचा प्रश्न आहे, नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातल्या राज्यघटनेतल्या तरतुदी केव्हापासून लागू करण्यात आल्या? भारतीय राज्यघटनेतलं कलम 394 याच्यानुसार केव्हापासून केल्या? 26 नोव्हेंबर 1949 पासून. कधीपासून? 26 नोव्हेंबर 1949 पासून. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. विधानसभेत जसं विधान परिषद मिनिमम 40, मॅक्झिमम 1/3 ऑफ विधानसभा, तसं विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. पहिलं विधान बरोबर आहे. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 279 आहे का? 288 होती, त्यामुळे दुसरं चुकीचं आहे. सिक्कीम राज्याच्या विधानसभेची संख्या 32 आहे, म्हणजे A आणि C बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला भरली. बरोबर आहे, 9 डिसेंबरला भरली आणि तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. कोणत्या देशाचं अनुकरण केलं? फ्रान्स देशाचं अनुकरण केलं. सच्चिदानंद सिन्हा यांनी आरोग्याचं कारण देत आपल्याला मदतनीस हवाय असं सांगितलं, म्हणून उपाध्यक्ष म्हणून संविधान सभेचे पहिले उपाध्यक्ष म्हणून कोणाला नेमण्यात आलं? फ्रँक अँथोनी यांना नेमण्यात आलं होतं. ठीक आहे. दुसरा घटक, यामध्ये मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला. बरोबर आहे का? हो बरोबर आहे, मुस्लिम लीगनं संविधान सभेच्या पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते. ओके, मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची तारीख 29/8/1947 मसुदा समिती म्हटलं. ही खूप महत्त्वाची समिती होती, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेलं. म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे? 1 आणि 2 बरोबर आहे. तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं असणार आहे.